हॉस्टेल बाथरूम पाणी पण लाईटची पण व्यवस्था बरोबर कपडे तो मागे ना वायरिंग टॉपिक पीछे आना इतना चिपक के क्या कर रहे हैं सब लोग अपने अपने आ रहे मैं देख भला टॉपिक अरे आना मोनो इसके लिए मोनो ने को बोला था गाड़ी देखो पीछे देखो थांबू नको पुढे चल रे हा कागद थंडीच्या दिवस हेलो कैमरा कारवाई करायची ही तातडीने केली जाईल, तातडीने कारवाई केली जाईल. आता त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं जाईल. एकंदरीत एकूण 5 लोकांचा असलेला स्टाफ, त्याच्यामध्ये सुद्धा 3 लोक अब्सेंट आहेत. आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असेल. म्हणून आता मी परवाच्या दिवशी तातडीने जे समाज कल्याण आयुक्त आहे त्यांची इथं व्हिजिट ठेवणार आहे. त्यांना सांगणार आहे सगळं जाऊन पहा, यांना जे काही भरघोस निधी देतोय तो निधी कुठं जातोय आणि या मुलांची अशी अवस्था का, या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला परवाच्या दिवशी आयुक्ताच्या मार्फत मी घेणार आहे. आणि 28 तारखेला पुण्याला या समाज कल्याण अधिकार विभागातल्या जेवढे हे अधिकारी आहेत त्यांची बैठक सुद्धा मी तिथे आयोजित करतोय. एवढा मोठा निधी दिला जातो, आपण पाहिलं की या ठिकाणी सुविधा नाही, त्यामुळे कुठेतरी गैरप्रकार, आर्थिक गैरप्रकार झाला असं वाटतंय का तुम्हाला? गैरप्रकार तर असणार, 100% असणार आहे. ही टाकी पाहिली, याच्यात पाणी भरायचंय फक्त, परंतु भरलं जात नाही. त्याच्यावर पहा ते काय टाकलं ते चित्र इतकं विचित्र आहे. म्हणून यांना कुणालाच इंटरेस्ट दिसत नाही. त्यांना विद्यार्थी आले ते हॉस्टेलमध्ये राहिले काय, मेले काय, म्हणजे मला वाटतं त्या किचन मध्ये सांगतात की त्या जेवणामध्ये आळ्या निघतात आणि इथलचे लोक सांगतात की तुम्ही आळ्या त्या जेवणात टाकता. म्हणजे अशी अवस्था असावी. तुम्ही आणखी विद्यार्थी घडवायला आलेत का बिघडवायला आलेले? म्हणून याचा अत्यंत गांभीर्याने मी तर आज पाहणी केलेली आहे. या नंतर तुम्हाला तर दिसेल या सगळे चेंजेस करण्याचं काम हे माझं राहणार. तातडीने काय उपाययोजना करावं काही फरक नाही पडत. ती कोणती तरी मॅडम आहे म्हणतात की ती 12 वाजता 1 वाजता आली तर येते आणि तिला जितक्या वेळ थांबायचं तितक्या वेळ थांबते, नाही आली तरी तिचं कोणी काय बोलू शकत नाही. एक मॅडम आहे ती 2 दिवसापासून आजारी आहे. आता ती आजारी 2 दिवसापासून अधिकारी सांगतात पण 2 दिवसापासून आहे. ती किती दिवस इथं आली नाही याचं जरा थोडं पाहिलं तर मला वाटतं अनेक दिवसापासून इकडे ती आली पण नसेल. अशा गोष्टींना लगाम लागेल तुमच्याकडनं अपेक्षा? 100% लागेल. एकालाही माफ केलं जाणार नाही. विद्यार्थ्याच्या जीवनाशी तुम्ही खेळतायत, त्यांच्या आरोग्याशी खेळतायत. काय तुम्ही भविष्य घडवणार या विद्यार्थ्यांचं? कशाला बांधले ते 1000 बेडचे हॉस्पिटल, हे वसतिगृह? म्हणून यांचा सर्वांचा मी बंदोबस्त करणार आहे. यासाठी कुणाशी भांडावं लागलं, कुणालाही कोणतीही कारवाई करावी लागली, मी त्याला मागे पुढे पाहणार नाही. याची दुरस्ता का झाली याबाबत चौकशी वगैरे लावणार? चौकशी तर करेल, परंतु जे निष्काळजीपणे हे सगळं ज्यांनी आता सांभाळ ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांनी काय केलं, पहिला प्रश्न तो आहे.
आज मी कुठेतरी वाचलं याला 2.5 कोटीची काहीतरी तरतूद करून ठेवलेली. तरतूद काय एजंटाची किंवा त्या काय ठेकेदारची वाट पाहत बसले होते लोक. म्हणजे यांना काहीच काळजी नाहीये. या भिंती पहा, इतकी मोठी बिल्डिंग आहे, कुठे दिसते त्यांना काय? काहीच नाहीये. म्हणून आता ही जबाबदारी माझी आहे. खात्याचा मंत्री म्हणून मला याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगेन, तुम्हाला आई वडिलांनी इतक्या दुरून पाठवलं अभ्यासासाठी, त्यांची ही मुलांची जर अवस्था जर पाहिली तर त्यांच्या आई वडिलांना सुद्धा वाईट वाटत असेल. ते तो सुद्धा म्हणतील की शिकू नका, पण कमीत कमी घरी तरी चला. ही असा अवस्था नसावी. हॉस्टेलमध्ये सुविधा नाहीत म्हणून एक आंदोलन केलं. जवळपास 1000 बेड असलेले हे हॉस्पिटल म्हणजे वसतिगृह, त्याच्या आज बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्या मी तातडीने इथं व्हिजिट केली. आता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांच्याकडे हा चार्ज आहे, एक मॅडम 2-4 दिवसापासून सुट्टीवर आहे. एक मॅडम आता तिला मी येणार आहे हे माहीत असून सुद्धा आतापर्यंत ती आलेली नाही. आणि मी जे हॉस्टेलचे जर रूम जर पाहिलं तर जनावर सुद्धा तिथं एक दिवस राहील की नाही अशी शंका आहे. नळाला तोट्या नाही, तिथं पाणी नाही. खालच्या फ्लोअर पासून 6व्या मजल्यापर्यंत विद्यार्थी पाणी बकेटीमध्ये घेऊन जात आहेत. सगळ्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, भिंती गळत आहेत. आणि पलंग वगैरे जर पाहिले तर मला वाटतं यांना कोणवाड्यात आणून टाकलेलं आहे. अशी अवस्था या सगळ्या हॉस्टेलची. दुर्दैव आहे की शासन करोडो रुपये टाकतं यांच्यावर, करोडो रुपयाचा निधी देत आहे, तरी ह्या अवस्थेमध्ये हे विद्यार्थी काय शिकत असतील. ज्यांना पंखा तर सोडून द्या, परंतु तिथं झोपायची सुद्धा व्यवस्था नाही. कॉट पाहिले तर मला वाटतं माणूसही त्याच्यात पुरत नसेल असा तो कॉट आहे, लहान बाळाला जसा असता तसा. आता आपणच पाहिलं की बाथरूमला सुद्धा काचा नाही. आणि अशा अवस्थेमध्ये हे कोणवाड्यामध्ये हे विद्यार्थी राहतात. हे खरं तर हे दुर्दैव आहे. या विभागातर्फे काय काम चालत होतं हे मला कल्पना नाही, परंतु आता माझ्याकडे जेव्हा हे चार्ज आलाय, निश्चित मला या हॉस्टेलचा चेहरा मोहरा बदलावायची गरज आहे असं मला वाटतं. पानी के लिए सर थोडासा ऐसा होना, थोडा लेफ्ट. अरे नाही रे. विद्यार्थ्याच्या नावावर हे काय नेमकं करतायत ना. आता हे डस्टबिनला आज कवर आले, ते कुठून आणले, कोणी आणले, कसे आणले. मी सकाळी 9:30ला फोन केलाय आणि 10:15ला इथं डस्टबिनचा कव्हर येतोय. दूध पण आलं, दूध आज येतंय. तर झाडूवाला 2 झाडूवाले आज दिसत आहेत. मॅडमला नंतर कळतंय बुका अपायला येतोय मला बुके स्वागतासाठी. पहा आमचा हॉस्टेलचा दुर्दशा. हे हा जो मूर्खपणा आहे ना, हा जो गोंधळ आहे ना, यांचं काही जाणणार नाही. या मुलांचं भवितव्य खराब होणार आहे. कमीत कमी कुठं शेण खायचं यांची अक्कल तरी असली पाहिजे. म्हणून आता मी याला गांभीर्याने घेतोय. तुम्ही पाहाल यामध्ये जोही दोषी असेल त्या सर्वांना इथून हकालपट्टी करण्यात येईल.